मस्त मस्त प्रिटी प्रिटी कानातले. हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी आमच्या इथल्या कनकेश्वर यात्रेला चालले. अचानक भयानकमध्ये ऑन दी स्पॉट प्लॅन ठरलेला आहे आणि मी माझ्या फ्रेंडसोबत चाललेली आहे. सो बघूयात कसा जातोय दिवस आणि काय काय करते मी, कारण किती गर्दी आहे, किती बोलायला मिळते त्याच्यावर माझा व्लॉग डिपेंड आहे ॲक्च्युली. सो पाहूयात काय होतंय. गाड्या स्टार्टिंगपासूनच गाड्या स्टार्ट, अजून तर एंटर व्हायचं आतमध्ये. आमच्या गावची यात्रा आहे पण मी या यात्रेला सेकंड टाइम जाते. क्यों? ॲज सच मी या यात्रेला कधीच आलेलं नाही. नाही बोलायला मी माझ्या एकदा आत्यासोबत आले होते, म्हणजे जो छोटी भावंड ती आणि माझा काका असे आम्ही आलो होतो. आणि आज सेकंड टाइम आहे मी या यात्रेला येते. तसं बघितलं तर मी या यात्रेला यायचं कारण तुम्ही आहात. तुम्हाला मला माझी आमच्याकडची यात्रा दाखवायची होती. सो म्हणून मी ऑन दी स्पॉट प्लॅन केला. आज एवढा हेक्टिक डे होता. मी जवळपास 6:30ला घरी आले आणि ऑन दी स्पॉट बोलले चला जाऊया जाऊया जाऊया, मला व्लॉग करायचं आणि मी आलेली आहे. तसं तर यात्रा थिंग आता राहिलेली नाही, कारण आपल्याला सगळ्याच गोष्टी अवेलेबल असतात. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, आपलं अलिबागचं मार्केट आणि इव्हन मुंबई. बात तो सही है. एवढ्या भागेच्या अंतरावर मुंबई आहे. सो सगळे लोक परचेस करू शकतात अफोर्डेबल किमतीमध्ये. पहिले यात्रा ह्याच्यासाठी असायची की आपल्याला त्या गोष्टी इझिली अवेलेबल नव्हत्या होत. सो लोक यात्रा आणि आम्ही सुद्धा यात्रेमध्ये जायचोच. आमची आई आणि आमचा पूर्ण परिवार एवढ्या साऱ्या गोष्टी घरासाठी लागणाऱ्या, वर्षभरासाठी लागणाऱ्या सगळे पडदे बोलू नका, काही बोलू नका, बेडशीट बोलू नका, सगळं खरेदी करायचे. पण आता इतकं इझिली अवेलेबल होत झालं की यात्रेचं महत्त्व त्या मानाने कमी झाले फॉर खरेदी. आता एन्जॉयमेंटसाठी आमच्यासारखी लोक, आपल्यासारखी लोक येतात पाळणा खाऊ. आणि पण पहिले तसं होतं. आम्ही इतकं लिटरली येडे असायचो यात्रेसाठी की सगळ्या कुटुंबाकडून आम्हाला पैसे मिळायचे आणि आम्ही ते पैसे जमा करून खरेदी करायचो आणि मजा असायची. आणि मोस्टली आम्ही वर्सोलीच्या यात्रेला जायचो कारण आमची आत्या तिथे राहते. सो आहे हार्दिक स्वागत यात्रेकरूंचं माझं. आणि बघा किती सारी गर्दी आहे, एवढ्या साऱ्या गाड्या आल्यात. लोकल म्हणजे गावातले पण लोक असणार आणि इव्हन बाहेरून आलेले लोक. एवढी सारी गर्दी. आणि आज मेन म्हणजे पाऊस नाही आहे. काल आमच्या इथे एक आवास म्हणून आहे, तिथे सुद्धा यात्रा भरते, पण काल पाऊस पडला आमच्या इथे 2 वाजता. सो आणि आमची यात्रा स्टार्ट झालेली आहे. यात्रा चालू झालेली आहे आणि ही यात्रा वरती सुद्धा डोंगरावर भरते आणि खाली असते. वरती 1 दिवसच असते आणि खाली 2 दिवस असते. शंकराचं मंदिर आहे वरती, ऑब्विसली कनकेश्वर बोलल्या. आणि हे आहे एंट्रन्स गेट कनकेश्वरची. आणि जसा विचार केला तर तेवढी गर्दी आहे नाही आणि मी बोलून काय फायदा पण नाही कारण कॉपीराईट पडणार आहे. आकाश पाळण्याच्या तर मी फर्स्ट टाइम गेल्या वर्षी बसलेले माझ्या बहिणीसोबत आणि आज ती नाही आहे बिकॉज मी फ्रेंडसोबत आलेली आहे. आणि आमची फेवरेट प्लेस खादीची. आम्ही दर टायमाला यायचो. यात्रेला मिठाई घेतल्याशिवाय कधी गेलोय ना यात्रेमधून. सो आणि आमचे सुतारफेन इज द फेवरेट थिंग. एवढी सारी व्हरायटी ऑफ मिठाई. आणि हा आहे दुधी हलवा. दुधी हलवा आहे ना. आणि माझा फ्रेंड कॅमेरा द्यायचा नाही पण आहे आणि हटत पण नाही, नुसतं मध्ये मध्येच करते. बोलते मला एकटा मी फिरायला आलो असं वाटतंय मला, तू नुसती धावतेच बोलते व्हिडिओ काढण्यात. बिकॉज मी व्हिडिओ काढण्यासाठी चाललेली आहे. दॅट्स वाय.
कणकेश्वरला एवढी गर्दी नसते, म्हणजे असते तशी. गेल्या मी एक जवळपास 5-6 वर्षापूर्वी आलेले आत्तासोबत, तेव्हा पण होती गर्दी, नाही बट इतकी नाही, म्हणजे कम्फर्टेबल आहे, चालू शकतो, फिरू शकतो अशी आहे. अँड आय मिस माय बंधू अँड माय वहिनी, बिकॉज ते माझे गेल्या वर्षी पार्टनर होते यात्रेचे. जवळपास 5-6 वर्ष मी कधी यात्रेत आलेच नाही, आणि गेल्या वर्षी माझ्या बहिणीला यात्रा दाखवायला पाहिजे म्हणून मी आले होते. आणि हा जो खेळ आहे त्याच्यात मला लहानपणी कधी बसताच आलं नाही, चढताच आलं नाही. माझी काकी आणि माझे काका ते सायलीसोबत मला नेहमी इन्सिस्ट करायचे ह्याच्यामध्ये खेळण्यासाठी, पण मला चढताच यायचं नाही. सायली बिचारी मला थकली सांगून, पण मला सुद्धा अजिबात करता आलं नाही, आणि आता इच्छा असून जाता येणार नाही. माझी फॅमिली चांगली आहे, माझा बंधू आणि माझी बहिणी असेल तेव्हा माझ्या त्या फ्रेंड काही कामाचा यात्रेत आलो आहे काय धावायला आलो समजत नाही. धावत आलो, धावत चाललो आहे. पटापट. फ्रेंड फक्त व्हिडिओ काढण्यापुरता आला होता माझा फ्रेंड. अँड माय फेवरेट थिंग जे मी घेतल्याशिवाय, आणि इथे मी दाखवली ती माझी फेवरेट वस्तू जी मी घेतल्याशिवाय कधी यात्रेतून गेले नाही. तो बॉल ज्याच्यामध्ये हवा भरलेली असेल ते, किंवा तो पेंग्विन मी घेतला म्हणजे घेतला, कंपल्सरी आहे. आणि माझ्या घरच्यांना ते माहितीसुद्धा आहे की हिला ही गोष्ट घेऊन द्यायची आहे विदाऊट हट्ट न करता ते मला हे घेऊन द्यायचे. हे घालून घाबरवायचं. असं तऱ्हेने हा एंड आहे कणकेश्वर यात्रेचा, बट ब्लॉग एंड नाही झाला आहे बिकॉज फ्रेंडसोबत मी डिनरला चाललेली आहे. सो ब्लॉग तर घरी जाऊनच एंड होईल, पण आम्ही झटकेपटमध्ये कणकेश्वर यात्रा फिरलो आहे, आणि तुमच्यासाठी एक छोटासा ब्लॉगसुद्धा मी केला आहे. आणि पटापट बघण्याचं कारण उद्या परत वर्किंग आहे, आणि आमचे मेंबर नाही आहेत. पटपटात क्लिप केल्या, आणि आता आम्ही चाललो घरी नाही, डिनर करू आणि मग घरी जाऊ. सो स्टे ट्यून. असं तरी पटापट यात्रा फिरलो आणि आम्ही जायला निघालो, कारण आता यात्रेत जेन्युअन गर्दी वाढायला लागलेली आहे. कारण लोक जसं ऑफिसवरून त्यांनी कामावरून आले आणि आता एन्जॉय करणार आहेत. सो आम्ही पण पटापट यात्रा बघितली. आमच्यासोबत गेलेले मेंबर अजून आतमध्येच असतील, हाफ पण पोचले नसतील. आम्ही बघा फास्ट, व्हेरी फास्ट, कंटिन्यू रोडला गाडी आहे. आय नो आता मी कॅमेरा उचलला आणि एक पण गाडी नाही, पण आहेत, जेन्युअनली आहेत आणि भरपूर आहे बघा. आणि रोड पण तुम्ही बघू शकता, थोडंफार तरी केलंच पाहिजे होतं ना रे. आहे फालतू किती आहे, एवढे सारे लोक आले. जरा काय बोलू. आणि तुम्हाला माहीत असेल नसेल हे माझं लॉजिक आहे, मे बी नसू पण शकतं असं, बट जेव्हा कधी यात्रा चालू होतात आपल्या एरियामध्ये, मोस्टली अलिबाग चौलवाला एरिया जो काय यात्रेवाला असतो, तेव्हा जे लोक यात्रेमध्ये आलेले असतात ते मोस्टली चायनीज खायला जातात. ती प्रथा आम्ही पण पाळत आहोत. सो आम्ही चाललेलो आहोत चायनीज खायला, आणि आम्ही आलेलो आहोत हिडन जेम. ऑब्वियसली हिडन जेम आहे, हिडन जेम चायनीज कॉर्नरला आलेलो आहोत. मी चायनीज कॉर्नर एकदम साधा इमॅजिन केलं होतं, आणि बघा कसलंच भारी आहे चायनीज कॉर्नर. आणि हे गावात आहे आतमध्ये, वाटत पण नाही आहे चायनीज कॉर्नर आहे. फॅमिली रेस्टॉरंट आहे, बट मस्त. आणि झुकझुकमध्ये ऑर्डरसुद्धा आलेली आहे चिकन सूप. आता मी सर्व आयटम ट्राय करणार आहे आणि तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. आणि जर मला खरोखर आवडले तर मी तुम्हाला नक्कीच रेफर करेन की कसं आहे काय. सूप बघूया.
यात्रेला जाणं किंवा यात्रेला जाऊन येणं हा आमचा एक बहाणा होता. आम्ही स्पेशली चायनीज खायला बाहेर पडलेलो आहोत. तो त्याच्या घरातून, मी माझ्या घरातून. आणि आता आम्ही तसंच वारसुद्धा निवडला आहे, कारण आम्ही किती इंटेलिजंट आहोत बघा. आम्ही आवाजच्या यात्रेला जाऊ शकत होतो, पण काय होता वार? मंगळवार. सो वी चूज और वी प्रेफर टू गो वेडनेसडे. मांजर बघा कसली क्यूट आहे. बघते बघा कशी, माझा नंबर कधी येईल, मला कधी हे मिळेल हे ती बघते. तुम्हाला बघते बघा. आणि आता लास्ट आयटम राईस मागवले आम्ही, शेजवान राईस. मस्त आहे, छान आहे. चायनीज कॉर्नर, संदेश फॅमिली अँड चायनीज रेस्टॉरंट, हे जिराटला आहे. पाटील पोल्ट्रीचा एरिया आहे. आणि आता मी बसणार गाडीने आणि कप जाणार खाली. आणि बाय बाय टू चायनीज कॉर्नर. आणि मस्त होतं जेवण, बेस्ट होतं. चायनीज कॉर्नरवरून आपण एवढंच एक्सपेक्ट करू शकतो. 5 स्टार हॉटेलसारखी सोय आपली होणार नाही आहे. सो जर तेवढं जमत असेल, चालत असेल तर यायचं, नाही तर यायचं नाही. आणि इकडे बघा तुळशीचं लग्न वगैरे लागलेलं लोकांचं, दिवाळी. यात्रा ही आमच्या फॅमिलीमध्ये इतकी मोठी गोष्ट होती ना. जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा आम्ही आवासची यात्रा, जी काल भरली होती, आणि वर्सोलीची यात्रा, या 2 यात्रेला आम्ही कंपल्सरी जायचो. आवासच्या यात्रेला आमची पूर्ण फॅमिली, माझे 2 काका, माझी आत्याची पूर्ण फॅमिली, असे सर्वजण. जेव्हा आमचे आजोबा होते तेव्हा आम्ही बैलगाडीने, आणि बैलगाडीनंतर माझ्या पप्पांनी फर्स्ट टेम्पो घेतलेला. तेव्हापासून आम्ही टेम्पोत जायला लागलो, आणि तेव्हापासून आम्ही कंटिन्यू जायचो, असंच कधी ब्रेक नाही. म्हणजे आमच्या इथे आवासची यात्रा ॲज अ फंक्शन म्हणून बघितली जायची. माझी आत्या, मला अजून पण आठवते, माझी आत्या सकाळी घाईघाईत नेलपेंट वगैरे लावायची तर यात्रेला जायचं आहे म्हणून. सो ते दिवस खूप प्रेशियस होते. लाईफमध्ये भरपूर चेंज झाला या 20-25 वर्षात, माझ्या 25 वर्षात तसं बघितलं तर. पण जर मला विचारलं तर ते मिडल ऑफ डेज, भले पैसे कमी होते पण माणसं होती आपली, आणि मजा मस्ती होती. मे बी काळानुसार हे असंच असतं. अशी स्टोरी आहे माझी यात्रेबद्दलची. आणि जाम मेमरी आहेत, खरं सांगायचं तर भरपूर, म्हणजे भरपूर मेमरी आहेत. असतील, प्रत्येकाच्या असतील, पण ह्या मेमरी माझ्या खूप मनामध्ये आहेत. कारण ते दिवस होते आणि ते कधीच परत येऊ शकत नाही आहेत. ही पॉझिटिव्ह. आणि लाईफ आपली कशी पण असली, किती पण प्रॉब्लेम असले पर्सनल लाईफमध्ये, तरी पण एखादी गोष्ट जर आपण करायला घेतली तर ती मनापासून करावी असं मला वाटतं. सो तसाच आज माझा एक प्रयत्न होता. यात्रेला जाण्याचा असंच मूड नव्हता, टाईम नव्हता, बट असंच मला वाटलं की हा मोमेंट आहे जो कॅप्चर पण करावा आणि तुम्हाला पण दाखवावा. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, लाईक अँड शेअर, आणि असंच मला सपोर्ट करत राहा, ज्याने मी मोटिवेट होईन आणि तुमच्यासाठी नवनवीन ब्लॉग घेऊन येत जाईन. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.